बघा किती यम्मी दिसतात ना, एकदम मस्त होतात आणि चवीला फार छान लागतात. एकदम चवीला छान, करायला झटपट, फार वेळ लागत नाही. नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा प्रकारचे बटाट्याचे क्रिस्पी काप करून दाखवणार आहे. एकदम छान होतात आणि पटकन होतात. आपल्याला भाजीचा कंटाळा आला तर अशा प्रकारे आपण काप पटकन करू शकतो. चला आपण त्या छान रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याचे काप बनवण्यासाठी हे बघा, बटाटे मी अशा प्रकारे कट करून घेतले. हे बघा असे अशा प्रकारे कट करून घेतले. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याचे काप आहेत त्याला मी हळद, बघा इथे मसाले, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा आमचूर, 1 चमचा धणे पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. हे सारं मी हे बटाट्याच्या कापांना लावून घेते. आणि सगळीकडे चांगलं लावून घ्यायचं. इथे बघा मी हळद, मीठ, मसाला छान लावून घेतलाय आणि आपण हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. इथे 10 मिनिटं झाली आहे. आता आपण बटाट्याचे काप आहेत ना, त्याला रवा, तिखट आणि मीठ हे जर कोटिंग करून घेऊया. असं हे मिक्स करते. बारीक रवा तुम्ही घेतला, जाडा रवा तरी चालेल. आणि आपण हे काप एक एक न हे बघा असे ह्याच्यामध्ये कोट करायचे. सगळे काप मी कोट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. असं झालं, मी रव्याचं कोटिंग करून घेतलंय. आता आपण हे शॅलो फ्राय करायला घेऊया. ते पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घेतलंय. तेल गरम झालंय. आपण आता तेलावर काप घालूया. बटाट्याचे काप उलटून घेऊया. इथे बघा बटाट्याचे काप कसे मस्त झाले बघा. छान दिसतात आणि क्रिस्पी पण झाले. या पद्धतीने आपण केलेलं तर अगदी छान होतं. तर अशा प्रकारे मी सर्व काप फ्राय करून घेते. इथे पहा, बटाट्याचे क्रिस्पी काप मी तयार केले. खूप मस्त झाले चवीला. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छान क्रिस्पी काप करून खात राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. शेअर करा, लाईक करा, आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.